माझं नाव प्रवीण भीमराव बनसोडे आणि मी उपोषणाला बसलेलो आहे। माझ्यावरती फार मोठा अन्याय राजेश विद्याधर देशमुख यांनी केलेला आहे। या आरटीसी होते संजीवन देशमुख यांच्या मार्फत त्यांनी जमिनी आमच्या लाटलेल्या आहे आणि याच्यामध्ये आम्ही त्यांना न्याय मागायला गेलो तर मला टोलीची उत्तर देऊन त्यांनी मला सांगितलं तू काहीच करू शकत नाही। आता ही जागा माझ्या नावाने झालेली आहे। भोगवटा वर्ग 2 ची जागा ही एक भोगवटा 1 ची झालीच कशी? सगळ्यात मोठा आमच्यावरती हा अन्याय करण्यात आलेला आहे। हा जेव्हा मला कळलं तेव्हा मी यांच्याकडे दाद मारायला गेलो त्यावेळेस मला टोलीची उत्तरं देण्यात आलेली आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांना जिल्हा अधिकाऱ्यांना मी निवेदन दिलेलं आहे की मला न्याय मिळावा। यासाठी मी माझं 2 दिवस आमरण उपोषण करणार आहे। 2 दिवसांनी मला न्याय नाही मिळाला तर मी आत्मदहन करणार आहे। माझं नाव प्रजावती बनसोडे। राजेश देशमुखांनी आम्हाला फसवणूक केली, आम्हाला फ्लॅट देतो, हे देतो, जागा देतो म्हणून नावावर करून दिली, पण आतापर्यंत आम्हाला काहीच नाही दिलं। या टेन्शनने माझे मिस्टर पण गेले, तरी आम्हाला न्याय मिळावा। नाही तर 2 दिवसात जर नाही मिळाला न्याय तर आम्ही आत्मदहन करणार आहोत। मी अनुराग अशोक दिवार, राजेश विद्याधर देशमुख व यांच्या टीमला आम्ही जमीन डेव्हलपिंग साठी दिली होती। त्यांनी मला रजिस्टर एक करार करून दिलेला आहे। तर करारानुसार मला 2-2.5 वर्षात ताबा भेटणार होता। बिल्डिंग कम्प्लीट होऊन जवळजवळ 1.5-2 वर्ष झाली, पण ज्या सदनिका मला अलॉट केल्यात त्या आजपर्यंत देण्यात आलेल्या नाही। वारंवार याचा फॉलोअप घेतला तर नरेंद्र पाटलांनी अर्ज दिला असं सांगितलं। प्रशासन नरेंद्र पाटलांच्या अर्जावर बसलेलं आहे। तर मी नरेंद्र पाटलांच्या विरोधात त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कारवाई व्हावी आणि राजेश विद्याधर देशमुख यांनी आमचे फ्लॅट जर 2 दिवसात अलॉट केले नाहीत किंवा यांच्यावर कारवाई झाली नाही तर मी 3ऱ्या दिवशी आत्मदहन करणार आहे। नरेंद्र पाटील ही व्यक्ती कोण आहे? राजकीय व्यक्ती नरेंद्र पाटील, नरेंद्र मोहनराव पाटील यांचा दलितांशी कुठलाही संबंध नाही, दलितांच्या शेजारी कुठलाही प्लॉट नाही, तरी सुद्धा त्यांनी अर्ज त्यात दिलेला आहे। कारणच नाहीये। त्या त्रियस्थ व्यक्तीचा अर्ज मान्य न करण्याचा शासनाचा जी आहे, पीडित व्यक्तीच फक्त ऐकून घ्यायचंय, तरी सुद्धा शासनाने जाणून बुजून आमचे महारवतन प्लॉटचे महारवतन उठवण्याचे पण थांबवलेले आहे आणि काही लालसापोटी आमच्यावर अन्याय झालेला आहे। गेल्या 10 वर्षापूर्वी राजेश देशमुखांनी काही घरं देतो, काही आमच्या जमिनी घेतलेल्या आहेत। आज तागायत आम्हाला घरे मिळाली नाहीत। माझे मालक 10 वर्ष झाले माझ्या मालकांना जाऊन निघले। मी आता सध्या भाड्याच्या घरात राहते, त्यामुळे माझ्यावरती फार मोठा अन्याय झालाय की जमिनी गेल्या आणि घरी गेले। आता सध्या मी माझ्या 2 मुलांना, माझी मुलं 2 लहान सुद्धा मुलांना घेऊन भाड्याच्या घरात राहते, तरी मला अजून न्याय मिळाला नाही। त्याच्यावर जमीन कोणत्या ठिकाणी होती? जमीन कॉलनीत होते। मला कोणते त्यावेळेला म्हणाले होते जमिनीच्या मोबदल्यात तुम्हाला आम्ही घर देतो, तर अद्याप काही गेलं नाही। काही प्रश्न त्यांना विचारायला मी गेले तर ते म्हणतात तुमचा अजून भारवतन उठलं नाही, काही कंप्लेंट झालं नाही, अशी कारणं देतात आणि टोलवाटोलव करत आहेत। गेले 10 ते 12 वर्ष झाली या प्रकरणाला, 7 ते 8 वर्ष झाली माझ्या मालकचं। त्यामुळे आता मला एकटीला 2 मुलाचं संगोपन करणं आणि भाड्याच्या घरात राहणं काही झालेलं नाही। त्यामुळे मला न्याय मिळण्यात यावा लवकरात लवकर माझ्या या